5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत अग्रेसर आहेत। खेड तालुक्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर भडगावची सई गजानन पालांडे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। जिल्ह्यात पहिले आलेल्या खेडच्या सई पालांडे हिच्याशी साधलेला संवाद। तर सई, तुझं खूप खूप पहिलं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन तुझं आणि वडिलांचं देखील, आईचं देखील, की आता ही तू महाराष्ट्र राज्यातून 9वी आलीस, ग्रामीण भागातून, आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तू पहिली आली आहेस। खूप आनंद आहे आणि आम्हाला पण त्याचा खूप गर्व आहे, आनंद आहे, कारण तू खेड तालुक्यामधले आहेस। तर मला तुला एक प्रश्न विचारायचा वाटेल की एवढं तुला हे यश जे मिळालेलं आहे, तर ते यश तू कसं काय प्राप्त केलंस? नमस्कार, थँक्यू सर। आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिपचा नियमितपणे अभ्यास घेतला जायचा आणि घरी आल्यानंतर मी त्याचा सराव करायची, जादाचं पाठांतर वाचन करायची, यामुळेच मला हे श्रेय भेटलं। व्हेरी गुड। आणि दुसरं मला सांगायला आवडेल की तू आता हे अभ्यास करतेस, किती वेळ तास अभ्यास करायची? शाळेमध्ये जेवढा अभ्यास घेतला जायचा त्याच्यानंतर मी घरी आल्यावर त्याचा अभ्यास करायची, म्हणजे सराव करायची, आणि 1-2 तास जादाचं पाठांतर वाचन। बरं। आणि हे जे यशाचे श्रेय आहे, या यशामध्ये तू कोणाकोणाला याच्यामध्ये सहभागी करून घेऊ इच्छितेस? माझी शाळेतील सर्व शिक्षक, माझे आई बाबा, माझे सर्व नातेवाईक, माझे आजोबा जे शिक्षक होते त्यांनी सुद्धा मला खूप प्रेरणा दिली, माझे मावशी, काका, या सर्वांनीच मी सगळं श्रेय दिलं। बरं। आणि तुला मोठं झाल्यानंतर काय बनायला आवडेल? मला MPSC UPSC सारख्या परीक्षांची तयारी करायची आहे आणि मला प्रशासकीय सेवेमध्ये लागणार। अरे वा, बघा मित्रांनो की आता ही छोटीशी सई आपल्या शेजारी बसलेली आहे आणि तिचं किती सुंदर बघा बोलते, सुंदर चांगल्या पद्धतीने, कारण ही जी यश संपादन केली जी मुलं आहेत, ती जी टॉपर जी मुलं आहेत, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं किती सुंदर असतं बघा। आणि हिची इच्छा पण कशी आहे बघा की मी UPSC MPSC परीक्षेमध्ये मी पास त्याच्यामध्ये परीक्षा देऊन मी प्रशासन सेवेमध्ये मी सेवा देणार आहे, अशी या मुलीची इच्छा आहे। तर आज आपण ज्या मुलीला भेटलो ती मुलगी सई पालांडे, हिचं खूप खूप अभिनंदन। पुन्हा एकदा धन्यवाद सई, आणि खूप खूप सर तुमचं पण खूप खूप धन्यवाद, पालकांचं खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।